सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 55 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रवी शेठ शशीला घरी घेऊन गेले. आता रवी शेठच्या घरी शशीची स्वतंत्र अशी बेडरूम होती. अगदी मुलासारखा नाही तर मुलगाच होता तो त्यांचा. पण आता चंद्राला रात्रभर तिथं अड्ड्यावर एकटीला सोडायची. कशी सोडायची हा प्रश्न शशीला पडला. आणि शशी म्हणाला, बाबा ऐका ना, आपला माल आहे ना अड्ड्यावर, खूप महत्त्वाचा, त्याचं रक्षण करायला लागेल ना, म्हणून तरी मला जाऊ द्या. तसं रवी शेठ काहीसं आठवत म्हणाले, अजित आय थिंक कुठलाच माल नाही, मग तू कशाबद्दल बोलत आहेस? तसा शशी डोकं खाजवून विचार करत म्हणाला, ओ शिट, खरंच कोणताच माल नाही. आता काय सांगू दुसरं कारण? असं म्हणत असताना त्याला आठवलं काहीतरी आणि तो म्हणाला, यस, पैसे. बाबा पैसे, सांगलीच्या डीलचे पैसे अजून तिथेच आहेत ना. आणि रवी शेठ म्हणाले, जाऊ दे रे, तू सेफ आलास इथपर्यंत, हेच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मनी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी. असं म्हणून त्याच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला आणि शशी पूर्ण अडचणीत सापडला. शशी आता पांडूला खुणवत म्हणत होता की तू काहीतरी बोल, काहीतरी बोल. तसा आता त्याचा इशारा समजून पांडू म्हणाला, बाबा मी काय म्हणतो, छोट्या शेठला जाऊ दे ना अड्ड्यावर, खरंच मालाचा प्रॉब्लेम आहे हो, आणि इतका देखणा माल असाच कसा सोडायचा रात्रभर इतरांच्या भरोशावर. तसं रवी शेठ काहीच न कळून म्हणाले, देखणा माल म्हणजे? तसं शशीने मनातल्या मनात डोक्यावर हात मारला आणि शेजारीच उभा असलेल्या पांडूच्या पायावर जोरात पाय दिला आणि दात ओठ खाऊन त्याला रागाने बघू लागला. आणि मनात म्हणाला, बेअक्कल कुठला, याला ना बोलायची अक्कलच नाही. आता पांडूला ओरडायची सुद्धा सुरी होती आणि पांडू पुन्हा त्याची चूक सुधारत म्हणाला, तसं नाही म्हणायचं बाबा, तुम्ही देखणा ऐकलं का? देखणा नाही हो, मौल्यवान, महत्त्वाचा असं म्हणायचं होतं मला. असं म्हणा की लाख मोलाचा ऐवजच आहे तो. रवी शेठ पुन्हा काहीच न कळून म्हणाले, लाख मोलाचा ऐवज म्हणजे काय? असा कोणता लाख मोलाचा ऐवज आहे अड्ड्यावर? शशीनं आता पांडूच्या डोक्यात टपली मारली आणि त्याच्याकडून काहीच होणार नाही असं वाटून तोच म्हणाला, बाबा अहो त्याचं काय ऐकता, उगीच घुमा फिरा के बात करताय साला. पण बाबा अहो लाखोंची रक्कम आहे असं म्हणायचं आहे त्याला, हो ना दिलीप कुमार? आणि पांडू म्हणाला, हो बाबा, म्हणून छोट्या शेठनं जाऊ दे अड्ड्यावर. आणि रवी शेठ म्हणाले, अजित माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाहीच, आणि मला असं वाटतं की जे काही असतं ते आपल्या हातात नसतं, ते आपल्या माथ्यावर लिहिलेलं असतं, आणि माथ्यावर लिहिलेलं कधीच बदलत नाही, आणि आपल्यापासून कोणीही हिरावून सुद्धा घेऊ शकत नाही. मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तुझ्या भविष्याबद्दल बोलायचं आहे, चल. असं म्हणून त्यांनी आता शशीला गाडीत शेजारी बसवला हाताला धरून आणि घरी घेऊन गेलेच. शशीला मात्र चंद्राची खूप काळजी वाटायला लागली होती, आणि याआधी अशी काळजी कोणाबद्दलच वाटली नव्हती याची जाणीव त्यालाही होत होती. मग शशी आला म्हटल्यावर रवी शेठच्या बायकोनं जेवणाचा छान बेत केला. सगळ्यांची जेवणं झाली आणि त्या म्हणाल्या, अहो आता बास झालं याचं वणवण भटकणं, याच्या हातात बेड्या ठोका. तसा शशी काहीच न समजून म्हणाला आणि हसून म्हणाला, मा बेड्या? कसल्या बेड्या? आणि रवी शेठ म्हणाले, तू चल तुझ्या रूममध्ये, आपण बोलूया. मग दोघेही शशीच्या रूममध्ये गेले आणि रवी शेठ म्हणाले, मी काय म्हणतो बेटा, आता तू लग्नाच्या वयाचा झालास, तुझं लग्न केलं पाहिजे. तू तर तोंडानं काही म्हणणार नाहीस, पण मीच तुला विचारतोय, तुला कोणी आवडते का? तसं असेल तर सांग, नाहीतर माझ्या नजरेत एक मुलगी आहे. तसा शशी गडबडला, पुन्हा शांत झाला. आणि रवी शेठ म्हणाले, म्हणजे तुला कोणी पसंत आहे का? आणि शशी थोडा गंभीर होऊन म्हणाला, नाही बाबा, तसं काहीच नाही, पण मी एक फरार कैदी आहे, माझं भविष्य अंधारात आहे. अशा अवस्थेत लग्न करून मी एखाद्या मुलीचंही भविष्य अंधारात नाही लोटू शकत. बाबा पोलीस माझ्या मागावर आहेत.
आणि मला कधीही अटक होऊ शकते आणि जेलसुद्धा होऊ शकते. आणि रविशेठ त्याच्या मांडीवर थाप टाकत म्हणाले, अजित, जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत पोलिसाच्या बापाला सुद्धा तो सापडणार नाही. अँड धिस इज माय प्रॉमिस. ती चिंता तू करू नकोस. तो फक्त लग्नाला तयार आहेस का ते सांग. शशी आता थोडा गंभीर आवाजातच म्हणाला, पण बाबा, लग्नाची काय घाई आहे? नंतर होईलच की. सध्या मला आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आणि बाबा या धंद्यात काम करत असताना कोणती मुलगी लग्न करेल? आणि मला कुणालाही फसवून लग्न करायचं नाही. आणि रविशेठ म्हणाले, अरे, हे सगळं होतच राहील, पण लग्नसुद्धा फार महत्त्वाचं असतं. आयुष्यात काही काही गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या असतात. आणि तुला वाटतं ना की अशी मुलगी भेटेल तुला, जी तुला तुझ्या धंद्यात सकट स्वीकारेल. मग माझ्या नजरेत अशी मुलगी आहे जिला आपल्या धंद्याबद्दल सगळी माहिती आहे आणि तिचं काहीच मत नसेल. आणि बेटा, मला माहीत आहे तू मला नकार देणारच नाही. मी निवडलेली मुलगी तुला नक्की आवडेल, हो ना? आणि शशी गप्प बसला. मग रविशेठ गुड नाईट म्हणून झोपायला गेले. शशीला मात्र झोप आली नाही. त्याला चंद्राची फार काळजी वाटत होती. मग आता तो सगळे झोपल्यावर हळूच हॉलमध्ये गेला आणि अड्ड्यावर फोन केला. आणि जशी फोनची रिंग वाजली तशी चंद्रा फार घाबरली. तिला तर आता तो फोन कसा उचलायचा, कसं बोलायचं काही माहीत नव्हतं. आणि ती शशीचीच वाट बघत होती अजूनही. शशी मात्र तिला फोन करून सांगणार होता की घाबरू नको, मी सकाळी येतो. पण चंद्राला तो फोन उचलता येईना आणि ती उलट जास्तच घाबरूनच गेली. आणि आता फोन वाजून वाजून बंद झाला आणि शशीला फार भीती वाटली. ती फोन उचलत नाही म्हणजे तिला काही झालं तर नसेल ना, असं त्याला वाटलं. आणि त्याला झोप येईना. आणि त्याची वाट बघत बघत घाबरून चंद्राही इकडे कोपऱ्यात गेली आणि बसली. मग सकाळी नाश्ता केला आणि शशी म्हणाला, मा बाबा, मी आता येतो, असं म्हणून दोघांच्याही पाया पडून तो पटकन अड्ड्यावर आला. चंद्रा मात्र रात्रभर जागी होती. तिच्या डोळ्याला डोळा नव्हता. खूप घाबरली होती. शशीची वाट बघत होती आणि तिथेच तिचा डुलका लागला होता. आणि जसा शटर उघडण्याचा आवाज तिच्या कानावर आला आणि तिनं नक्की कोण आलं आहे ते न कळून पटकन हातात विळा घेऊन ती दबा धरून बसली वाघिणीसारखी. कारण आता तिला वाटलं होतं की मागच्या वेळी जी मुलं होती तीच आली असतील. आणि मग जसं शटर उघडलं तसा शशी आत आला आणि तिनं शशी आहे ते पाहिलं, विळाखाली फेकला आणि पटकन जाऊन त्याला समोरून मिठीच मारली आणि त्याच्या मिठीत जाऊन रडायला लागली. आणि तिनं अशी अचानक मिठी मारल्यामुळे शशीला मात्र काय करावं ते कळत नव्हतं आणि त्यानं सरेंडर केल्यासारखे दोन्ही हात वर पकडले. तिला स्पर्श केला नाही आणि ती मुसमुस करत रडत म्हणाली, तू कुठं गेला होता? रात्रभर मी वाट बघत होते. मला किती भ्या वाटलं. तुला काही झालं काय? तू कसा आहेस, कुठं आहेस काही कळत नव्हतं. तू कुठं गेला होता रातभर? असं म्हणून ती आणखीन त्याला मिठी मारत होती आणि त्याला बिलगत होती. आणि तिच्या त्या मिठीनं आणि छातीला छाती भिडल्यामुळे शशीचे ओठ कोरडे पडायला लागले होते. तिला स्वतःपासून कशी दूर करावी त्याला कळेना. आणि तिचं घाबरून जाणं सुद्धा साहजिकच आहे असं त्याला वाटलं. आणि तो तिला म्हणाला, चंद्रा, अगं रडतेस काय, सोड बरं. तसं तिच्या लक्षात आलं की आपण काय केलं आणि आता ती पटकन मागे सरकली. स्वतःचीच थोडीशी लाज वाटली तिला. तरीही पदराने डोळे पुसत रडत म्हणाली, पण तू कुठं गेलता? लगेच येतो म्हणाला होता, मग का नाही आला? आणि शशी म्हणाला, अगं बाबांनी थांबवून घेतलं, घरीच घेऊन गेले. मी तुला फोन केला होता, घाबरू नकोस, मी सकाळी येतो हे सांगायला. तू फोन का नाही घेतला? आणि मीच किती घाबरलो होतो माहीत आहे का? मला वाटलं तुला काय झालं की काय, तू अड्ड्यावर एकटीच आहेस की नाही? आणि चंद्रा म्हणाली, ते डबडं वाजत होतं की. तू वाजवत होता होय तिकडून? पण ते कसं उचलायचं मला माहीत नव्हतं आणि त्यातनं कुठनं कसं बोलायचं. शशीला आता तिची फार गंमत वाटली.
आणि त्याला खूप हसायला आलं आणि तो म्हणाला, अच्छा म्हणजे तुला ते माहीत नाही का, ये शिकवतो. असं म्हणून शशीनं फोन उचलून तिला सांगितलं की या खालच्या गोलातून बोलायचं आणि वरच्या गोलातून ऐकायचं. आणि चंद्रा लक्ष देऊन समजून घेत होती आणि म्हणाली, आणि जर उलटं केलं तर, खालचं वर आणि वरचं खाली तर. आणि शशीनं रिसिव्हर हलकासा तिच्या डोक्यात मारला आणि म्हणाला, तर आपणही खालचं वर आणि वरचं खाली होऊन बोलायचं. आणि भोळी चंद्रा, तिला वाटलं आताही शशी गंभीर होऊन खरंच बोलतोय आणि तीही त्याचं बोलणं गंभीरपणे ऐकत होती. आणि म्हणजे पाय वर करायचं आणि मुंडी खाली करून बोलायचं, कसं बोलायचं, अशी ती म्हणाली. आणि शशीनं तो रिसिव्हर आता स्वतःच्या डोक्यात मारला आणि म्हणाला, चंद्रा अगं मग त्यापेक्षा वरून ऐकायचं, खालच्यातनं बोलायचं, हे किती सोपं आहे सांग बरं. नको तसले वेडेवाकडे प्रश्न कशाला विचारतेस. वरचं खाली खालचं वर करायची काही गरज आहे का. आणि तुझं काय प्रॉब्लेम आहे गं, सोप्याचं अवघड करून टाकतेस. आणि मग चंद्रा म्हणाली, हां चालतंय की मग वरच्यातनं वर बोलायचं, खालच्यातनं बोलायचं. आणि मला आंघोळ करायचं आहे, कुठं करू, रुक्मिणीकडे जाऊ का. आणि आता सारखं सारखं पांडूलाही त्रास देणं बरं नाही असं शशीला वाटलं. आणि इथेच अड्ड्यावर काही सोय करता येईल का असं त्यानं विचार केला. पण नाही ना, तिथं काहीच होऊ शकत नव्हतं. शेवटी त्यानं तिला पांडूच्याच घरी पाठवलं. आणि तिथं गेल्यावर रुक्मिणी तिला म्हणाली, चंद्रा अगं तू परत आलीस होय. आणि चंद्रानं सगळं सांगितलं. आणि रुक्मिणी म्हणाली, मला वाटतं तुझं नशीब आता इथं मुंबईतच लिवलं आहे, म्हणून देव तुला सारखा इथंच घेऊन येतोय आणि तू आता इथनं जाण्याचा विचार करूच नको. चंद्रा म्हणाली, मग काय करू. पांडू म्हणाला, मी सांगू, तू ना लग्न कर छोटे शेठसोबत, तुमची जोडी भारी आहे. आणि हे ऐकलं तसं चंद्रानं पांडूकडे खूप चकित होऊन बघितलं. आणि पांडू म्हणाला, अशी बघतेस काय, तुझ्या डोळ्यात मी बघितलंय छोटे शेठविषयी काहीतरी आहे. त्यांचं काही कळत नाही गं, त्यांच्या मनात एक असतं, डोळ्यात दुसरंच असतं, डोक्यात तिसरंच असतं आणि करतात मात्र चौथं. त्यांच्या मनाचा थांगपत्ता कोणाला लागत नाही, पण प्रयत्न केला तर ते पण कळेल. आणि चंद्रा म्हणाली, पण असं कसं लग्न करायचं, आणि तो का करेल माझ्यासारखं गावंढळ मुलीसोबत लग्न. तो किती हुशार आणि मी अशी ढ. तो किती फाडफाड इंग्लिश बोलतो, मला तर काय बी येत नाही. आणि पांडू म्हणाला, याच्यापाशी काहीच नसतं, लग्न होण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, तर एकमेकांना आवडणं महत्त्वाचं असतं. आणि तुम्हा दोघांकडे बघून मला तर असं वाटतं की तुम्ही एकमेकांसाठीच बनलेला आहात, म्हणून एकमेकांना सतत भेटता, तुमची जोडीच फुटत नाही. आता ते तुला सोडायला गेले होते की नाही, तरी पुन्हा तू परत आलीस म्हणजे देवाचीच अशी इच्छा आहे असं समज. आणि चंद्रा आता तसाच विचार करायला लागली आणि शशीकडे वेगळ्याच नजरेनं बघायला लागली. मग आता ती पुन्हा अड्ड्यावर गेली. आंघोळ वगैरे करून तिनं आवरलं. आणि आज तिनं गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि खूप अप्रतिम दिसत होती त्या साडीमध्ये. आणि तिला बघून बघता क्षणी शशी मोठ्यानं म्हणाला, वाव सो ब्युटिफुल. आता तिला काही कळलं नाही, तो भाग वेगळा. आणि ती म्हणाली, सारखा फाडफाड काय इंग्लिश बोलतस र, तुझ्या घरावरनं इंग्रजाचं इमान गेलतं का, जरा मला कळलं असं बोल की. आणि शशी आधी तर खूप हसला आणि मग नंतर तिची गंमत करत म्हणाला, अगं मी म्हणालो की खूप घाणेरडी साडी दिसते तुला. अजिबात चांगली दिसत नाही. आणि चंद्रा मनातनं नाराज झाली. आता याला साडीसुद्धा आवडत नाही तर मी कशाला आवडेल, असं म्हणून गप्प बसली.